हाय गाईज, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आज मी इथे तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे ते असणार आहे कुर्तीज, लॉंग कुर्तीज आणि खूप अफोर्डेबल आहेत आणि त्याचे मटेरियल्स आहेत ना ते पॉलिएस्टरमध्ये आहेत. सो बिफोर दॅट मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ते म्हणजे हा माझा आउटफिट. आता इथे मी साईडला तुम्हाला शेअर करेल. आय जस्ट लव्ह दिस आउटफिट. मिडी मिडी ड्रेस आहे अँड मस्त गळा सुद्धा आहे. इथे जे हँड स्लीव्ज आहेत ते सुद्धा सुंदर आहेत. ऍबस्ट्रॅक्ट पॅटर्न मध्ये ह्याची डिझाईन आहे. बेस्ट पार्ट ह्याचा कलर मला खूप आवडलाय. सो मी आज व्हिडिओ हा आउटफिट घालून करतेय. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर जो आजचा व्हिडिओ मी जे शेअर करणार आहे लॉंग कुर्तीज, तर मी इथे लॉंग कुर्तीज का घेतल्यात का डेली वेअर साठी किंवा मग कधी मला शूट करायचं असेल तर त्याच्यासाठी मी हे सगळे लॉंग कुर्तीज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि खूप अफोर्डेबल आहेत. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. पहिला जो कुर्ती आहे ती म्हणजे की येल्लो कलरची. लुक ॲट द एम्ब्रॉयडरी वर्क. खूप सुंदर आहे. 192च्या रुपीज मध्ये खूप मस्त कुर्ता आहे हा. ह्याचं जे मटेरियल आहे ना ते कॉटन मटेरियल मध्ये आहे. एकच असा कुर्ता आहे जो कॉटन मटेरियल मध्ये आहे, बाकीचे जे आहेत ते पॉलिएस्टर मध्ये आहेत. ह्याचा कॉलर गळा आहे. याच्यामध्ये जी साईज मी घेतलेली आहे ती 38 साईज आहे, म्हणजे मीडियम साईज मी घेतलेली आहे. याच्यामध्ये साईजेस खूप अवेलेबल आहेत, फ्रॉम स्मॉल टू ट्रिपल एक्सेल. बट द इश्यू इज अबाउट द कलर. याच्यामध्ये कलर फक्त येल्लो अँड ब्लॅक होता आणि हा मला बऱ्यापैकी नीच्या खालपर्यंत होतोय. परफेक्ट आहे. तर हाताला सुद्धा मस्त असं एम्ब्रॉयडरी केलेलं आहे, पायपिंग सारखं दिलेलं आहे. सो इट्स नाईस वन आणि कम्फर्टेबल सुद्धा मस्त वाटेल एकदम. प्रिंट सुद्धा मला खूप आवडलेली आहे आणि प्राइसच्या हिशोबाने तर असं वाटतच नाहीये की 192 रुपीजला आहे. सो मला तरी खूप आवडलाय. तर वळूया आपण दुसऱ्या कुर्त्याकडे. तर दुसरा जो आहे कुर्ता तो म्हणजे पॉलिएस्टर क्रीप कुर्ता. आता look at the print of this kurti. I'm just loving it and the color is beige color, जो मेन कलर आहे आणि त्याच्यावरची जी प्रिंट आहे म्हणजेच की अशी जॉमेट्रिक प्रिंट केलेली आहे. द कलर्स आर ऑसम, कारण ह्या बेज कलरच्या ह्याच्यावरती ही जी प्रिंट केलेली आहे, कलर्स जे घेतलेले आहेत ते इतके सुंदर वाटतायत ना. आणि मीडियम साईज मध्ये मी घेतलेला आहे. 3/4 स्लीव्स आहेत, म्हणजे एल्बो पर्यंत होऊ शकतात. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹157. खूप अफोर्डेबल आहे. त्याच्यामध्ये कलर फक्त हा एकच होता, बिकॉज दिस कलर सूट्स द डिझाईन्स टू एज वेल. त्याच्यामुळे आय थिंक डिफरंट कलर्स जरी घेतले असते दुसऱ्या कलर्स वरती तरी सूट नाही झाले असते. बट दिस कलर इज परफेक्ट आणि मस्त डिझाईन सुद्धा आहे. आय एम जस्ट लव्हिंग दिस कुर्ता. आणि हा सुद्धा मला गुडघ्याच्या खालपर्यंत होतोय. इथे मी तुम्हाला साईडला दिसत सुद्धा असेल की घातल्यावरती कसा दिसतोय. सो आय एम जस्ट लव्हिंग इट आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे. पॉलिएस्टर असल्यामुळे गरम होऊ शकतं, बट समर सीझन मध्ये तरी नाही घालू शकत आपण. मोस्ट ऑफ पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये घालू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये इन केस जर आपण कुठे बाहेर गेलो असेल कॉलेजला किंवा फिरायला वगैरे जर भिजलो असेल तर पॉलिएस्टर मटेरियल आहे ते पटकन सुकून जातं. सो नो इश्यूज अँड नो वरीज. So you should definitely try out the polyester fabric as well. And now moving on to the next kurta. Third kurti you can adjust, कारण मी काही. सो हा जो कुर्ता आहे हा खूप सिम्पल आणि सोबर आहे. दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹157 आहे आणि त्याच्यासोबतच डार्क कलरची डिझाईन प्रिंट केलेली आहे जी की आहे जॉमेट्रिक मध्ये. अँड द सेम इयर द 3/4 स्लीव्स. मला आय गेस हा गुडघ्याच्या खालपर्यंत होतोय, बरोबर होतोय, म्हणजे मिडी पर्यंत होतोय. सो दिस इज अ परफेक्ट वन आणि दिस साईज इज मीडियम साईज. याच्यामध्ये साईजेस सुद्धा खूप अवेलेबल आहे. इनफॅक्ट याच्यामध्ये कलर जो होता तो हा एकच मला दिसला होता. याच्यामध्ये कलर्स अवेलेबल नाहीयेत. आता हा सुद्धा जॉमेट्रिक प्रिंट मध्ये आहे आणि जो प्रिव्हियसली मी दाखवला होता बेज मध्ये तो सुद्धा जॉमेट्रिक मध्ये आहे. आता पुढचा बघूया कुर्ता कसा आहे. त्याच्यावरची प्रिंट मला खूप मॅटर करते, बिकॉज आपण कुर्ताज घेतो किंवा कुर्तीज घेतो तर त्याच्यावरचे पॅटर्न आणि प्रिंट आणि कलर्स खूप इम्पॉर्टंट असतात. सेम हिअर पायजमा सुद्धा. याच्या सोबत तो व्हाईट कलरचा पायजमा चुन्नीच्या घालू शकतो किंवा मग जी लूज पॅन्ट असते त्या टाईप मध्ये सुद्धा आपण व्हाईट कलरचा काही घालू शकतो. आय थिंक ह्याच्या सोबत ह्या कलर सोबत व्हाईट कलरच पायजमा सूट होईल. सो नाईस कुर्ता. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट कुर्ता. आता हा जो कुर्ता आहे ह्याचं मटेरियल जे आहे ते क्रीप फॅब्रिक आहे. तर हा जो साईज आहे या कुर्त्याची ती म्हणजे की
मीडियम साईज मी घेतलेली आहे. अँड लुक ॲट द प्रिंट. ॲक्च्युली मला ह्याची प्रिंट इतकी नाही आवडली बिकॉज डार्क वरती डार्क कलर आहेत ॲज युजल, ऑरेंज वरती रेड कलर आहे. जर व्हाईट कलरची काहीतरी फुलं असती वगैरे तर छान दिसला असता. सो एनिवेज सिम्पल आहे खूप. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹148. जमा घालू शकतो. याची जी पॅटर्न आणि प्रिंट जी मेन्शन केली ती आहे बोटॅनिकल. आणि ह्याला मस्त असं खालून सुद्धा सेम अँकल 3/4 पर्यंतच शॉर्ट स्लीव्ज आहेत. नाईस वन. ह्याला कट सुद्धा आहे व्यवस्थितपणे. राऊंड नेक गळा दिलेला आहे. नाईस वन. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट आउटफिट. कुर्ता आहे. आय एम व्हेरी मच डिसअपॉइंट बिकॉज मी ब्ल्यू कलरचा कुर्ता मागवलेला होता आणि मला रिसीव्ह झालेला आहे ब्राऊन कलरचा कुर्ता. बिकॉज याच्यापेक्षा ब्ल्यू कलरचा कुर्ता खूप छान वाटत होता. आता याच्यावरची जी प्रिंट आहे ना ती आहे चांगली, बट सेम अगेन जो ब्ल्यू कलरचा कुर्ता मी मागवला होता सेम असाच होता. त्याच्यावरची जी प्रिंट होती ती मस्त असं त्याच्यावरती कलर्स ते छान होते, त्याच्यामुळे मला खूप आवडला होता. बट हा जो आहे हा सुद्धा छान आहे. कलर्समुळे थोडा काहीतरी डिफरंट वाटतोय. प्रिंट सुद्धा चांगली आहे, बट मला प्रॉब्लेम फक्त आणि फक्त कलर्स वरती आहे. सो नाईस वन. आता ह्याचा राऊंड गळा आहे आणि मीडियम साईज मी घेतलेली आहे. जर 3/4 स्लीव्स नको हवे असतील तर कट करून शॉर्ट स्लीव्स करू शकतो, कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते. सो मी सुद्धा तेच करणार आहे. जर मला लॉंग किंवा जर इथपर्यंत स्लीव्स असतील तर ते दिसताना सुद्धा छान नाही वाटत, किंवा मग इथपर्यंत तरी पाहिजे किंवा मग इथपर्यंत तरी पाहिजे स्लीव्स, तर ते दिसताना सुद्धा खूप छान दिसून येतात. सो हे जे कुर्तीज मी आता तुम्हाला दाखवते ते मला एल्बो पर्यंत होत आहेत ॲज पर माय हाईट. आता ज्याची हाईट जशी असेल त्याप्रमाणे कुर्ता परफेक्ट फिटिंगला होत असतो किंवा मग हँड स्लीव्स परफेक्ट होत असतात. दिस वन इज ऑल्सो नाईस. तर मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट कुर्ता. तर हा कुर्ता काहीतरी डिफरंट आहे. मला तरी खूप आवडला हा कुर्ता बिकॉज ऑफ द प्रिंट. मस्त असं ह्याला पेस्ली वर्क केलेलं आहे, वरती केलेला आहे आणि खाली अशी रेक्टेंगल मध्ये काहीतरी म्हणजे असं लाईन्स देऊन वेगळं डिझाईन आहे. आणि याचे कलर सुद्धा खूप सुंदर आहेत. ब्ल्यू वरती निऑन कलरची पेस्लीचं वर्क केलेलं आहे. आता याचं जे फॅब्रिक आहे हे पॉलिएस्टर आणि क्रीप फॅब्रिक मिक्स असं मेन्शन केलेलं आहे. हा असा काहीतरी कट दिलेला आहे हँडला, अशा टाईप मध्ये आहे. तर कलर्स ब्ल्यू आहे, निऑन आहे, ऑरेंज आहे, बेबी पिंक आहे, सगळे कलर्स याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. तर आपण कुठला पण पायजमा घालू शकतो, व्हाईट पण घालू शकतो बिकॉज त्याच्यामध्ये सगळे कलर्स ऍड केलेले आहेत. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹185. सो सगळे हे 200च्या रेंज पर्यंतच आहेत बिकॉज मी हे असे मुद्दामून घेतलेत कारण आपण डेली वेअर मध्ये घरी घालू शकतो आणि कम्फर्टेबल राहू शकतो. काही आपण गाऊन वगैरे तर घालतो, बट कधी आपल्याला काही शूट करायचं असेल किंवा आता बहुतेकचे क्रिएटर झालेले आहेत तर त्यांच्यासाठी अशा टाईपचे कुर्तीज आहेत ते बेस्ट आहेत. सो यू शुड डेफिनेटली ट्राय आउट. आणि हा सर्वात माझा चांगला आणि फेवरेट कुर्ता झालेला आहे. आता पहिला जो होता तो कॉटन कुर्तामध्ये होता, तो सुद्धा सुंदर होता, त्याच्यावरची एम्ब्रॉयडरी प्रिंट होती. आणि हा जो आहे हा सुद्धा मस्त असं कलर्स दिलेले असल्यामुळे आय एम जस्ट लव्हिंग दिस कुर्ता. So moving on to the next kurta. Last but not the least, this kurta is like grey color, black color वाटतोय मला. हा तर खूपच सिंपल आहे. बट एनिवेज लेट मी टॉक अबाउट दिस कुर्ता. इज लाईक अ जॉमेट्रिक पॅटर्न प्रिंट मध्ये केलेला आहे. ए लाईन कुर्ता आहे आणि ह्याची साईज मीडियम पेक्षा पण जास्त मला लूज वाटतेय. हँड सुद्धा 3/4 आहेत. सो ₹182 मला भेटलेला आहे, म्हणजे मी मिळालेला आहे. अँड सॉफ्ट मटेरियल आहे, पॉलिएस्टर अँड क्रीप मटेरियल आहे. याच्यामध्ये कलर्स अवेलेबल नाही आहेत, बट साइजेस आर अवेलेबल. सो यू शुड डेफिनेटली ट्राय आउट. बट हा कलर थोडासा डल वाटतोय आय गेस. सो दिस वॉज द एंड ऑफ द व्हिडिओ. हे होते माझे लॉंग कुर्ताज अँड कुर्तीज, यू कॅन से एनिथिंग, बट दिस वॉज वन ऑफ माय फेवरेट कुर्ताज फॉर कम्फर्टेबल आउटफिट ॲट होम. तर तुम्ही सुद्धा अशा टाईपचे जर तुम्हाला कुर्तीज आवडले असतील, कुर्ताज आवडले असतील, सो यू शुड डेफिनेटली ट्राय आउट. आणि हे जे सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. इन केस जर तुम्हाला आवडलं असेल तर यू कॅन परचेस इट. So till then, bye and meet you in the next video.